हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स आणि मी तुमचा मित्र प्रशांत शिंदे आपल्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या डोक्यामध्ये जे सर्व काही डाऊट्स आहेत गव्हर्नमेंट कॉलेजबद्दलचे, प्रायव्हेट कॉलेजबद्दलचे, किती मार्क तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजसाठी पाहिजे, त्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, नर्सिंग ॲप्टिट्यूडचे क्लासेस असतील, त्यानंतर तुम्हाला टेस्ट सिरीज असेल, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर असतील, अशा भरपूर सर्व गोष्टी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमधून डिस्कस करणार आहे. त्यामुळे व्हिडिओचा 1 मिनिट पण स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघायचा आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना एम-एच नर्सिंग सीईटी 2026 चा पेपर द्यायचा असेल त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. त्यासोबत अशा विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा, कारण की आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे प्रत्येक व्ह्यूअरसाठी. ओके, तर आजचा व्हिडिओचा आपला जो फर्स्ट टॉपिक असणार आहे ज्यामध्ये आपण बघतोय की गव्हर्नमेंट कॉलेजेसचा मागच्या वर्षीचा कट ऑफ किती होता ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. त्यानंतर 90 पर्सेंटाइल पाडायचे की 99 पर्सेंटाइल पाडायचे याच्यामध्ये पण भरपूर विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे. म्हणजे पर्सेंटाइल पाडायचे इन द सेन्स किती अभ्यास केला पाहिजे 90 किंवा 99 पर्सेंटाइलसाठी. 90-99 पर्सेंटाइलवर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज भेटण्याचे किती चान्सेस आहेत, सर्व गोष्टी आपण मित्रांनो बघणार आहे. आणि गव्हर्नमेंट कॉलेजसाठी तुम्हाला 90-99 जर पर्सेंटाइल जर घ्यायची जर असेल तर तुम्हाला किती अभ्यास करावा लागेल, किती मार्क्स पाडावे लागेल. कारण की कुठली पण गोष्टीचा ज्यावेळेस तुम्ही स्टार्ट करता तर तुम्हाला कुठलं गोल अचीव्ह करायचं आहे मित्रांनो हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. मग तुम्ही जर नर्सिंग सीईटीचा अभ्यास जर करताय तर तुम्हाला किती मार्क मिनिमम पाहिजे हे ॲटलीस्ट तुमच्या डोळ्यासमोर जर असेल तर मग तुम्ही त्या लेवलने तुमचा स्टडी मित्रांनो करू शकता. म्हणजे तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये एक मोटिवेशन जनरेट होईल की मला जर 85 क्वेश्चन जर बरोबर आणायची आणि 85 क्वेश्चनला मला जर 95 पर्सेंटाइल जर पडणार जर असेल तर मग तुम्ही तुमचा जो स्टडी आहे तर तुमचं माइंड त्या पद्धतीने मित्रांनो आपोआप वर्क करेल. तुमच्या अंदर ते मोटिवेशन जनरेट होईल 85 क्वेश्चन बरोबर आणण्यासाठीचं. ओके, आणि तुम्ही त्या पद्धतीने मित्रांनो तयारीला लागणार आणि त्या तयारीमध्ये तुम्हाला मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स कायम हेल्प करायला मित्रांनो सोबत आहे. ओके, त्यामध्ये तुम्हाला मग नर्सिंग ॲप्टिट्यूडचे क्लासेस असतील, त्यानंतर टेस्ट सिरीज असेल, स्टडी मटेरियल असेल, सर्व आपल्या चॅनलकडून मित्रांनो तुम्हाला देण्यात येणार आहे. त्यासाठी तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करायचा आहे, ज्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. तर आपली आजच्या व्हिडिओचा जो पहिला टॉपिक असणार आहे मित्रांनो त्यामध्ये आपण ही एक स्क्रीनशॉट मी टाकलेला आहे, हा मी तुम्हाला डिस्कस करून सांगतो. याच्यावरून तुम्हाला समजेल की तुमचा एस-एम-एल किती आला पाहिजे आणि तुमचा एवढा जर एस-एम-एल जर आला तर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मित्रांनो नक्कीच भेटू शकतं. ओके, तर तुमचा प्रोव्हिजनल एस-एम-एल तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो. 92-93 पर्सेंटाइलची ते स्टुडंटचा मी स्क्रीनशॉट टाकलेला आहे आणि त्यांचा प्रोव्हिजनल एस-एम-एल नंबर मित्रांनो 2069, 70, 71 अशा पद्धतीचा यांचा एस-एम-एल नंबर आहे. आता भरपूर विद्यार्थ्यांना असा डाऊट असेल की सर हा एस-एम-एल नंबर काय हे सर्वात पहिले आम्हाला सांगा. तर मित्रांनो जसे तुमचं ऑल इंडिया रँक असते त्या पद्धतीने असतो आपला एस-एम-एल नंबर. आता ऑल इंडिया रँक म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल नीटमध्ये 25 लाख पोरांनी नीटची एक्झामिनेशन दिली, तर त्या 25 लाख पोरांमध्ये तुम्ही किती अभ्यास केला आणि तुम्हाला कोणती रँक भेटली त्याच्यामध्ये, म्हणजे तुमचा कितवा नंबर आहे. जसं तुमच्या वर्गामध्ये पहिला नंबर, दुसरा नंबर निघतो, त्या पद्धतीने ह्या एक्झाममध्ये जे विद्यार्थ्यांचा टॉप मारलाय त्या विद्यार्थ्यांनी तर त्यांचा निघतो आपला मित्रांनो एस-एम-एल नंबर. आता ह्या विद्यार्थ्यांचा 2070, 71 नंबर आहे. म्हणजे ज्या पण 15-16 हजार विद्यार्थ्यांनी नर्सिंग सीईटी दिली तर त्या विद्यार्थ्यांपैकी हे जे विद्यार्थी आहेत याचा 2000 नंबर आलेला आहे. म्हणजे एस-एम-एल नंबर म्हणजे त्या विद्यार्थ्याची महाराष्ट्रामध्ये आलेली रँक, त्याला आपण म्हणतो एस-एम-एल, स्टेट मेरिट लिस्ट. आणि ही फक्त नर्सिंग सीईटीची आहे मित्रांनो. ओके, सर्व सीईटी एकत्र करून रँक काढतात असं नाही, पर्टिक्युलर सीईटीची पर्टिक्युलर रँक असते. त्यानंतर इथे तुमच्या कॅटेगरी रँक पण इथे मित्रांनो निघतो. फॉर एक्झाम्पल ओबीसी कॅटेगरी आहे, ओबीसी कॅटेगरीच्या जर 2000 विद्यार्थ्यांनी जर पेपर जर दिला तर ही जी विद्यार्थी आहे शिवानी, तर ह्या विद्यार्थीचा बघा मित्रांनो इथं 634 रँक आलेला आहे. अशा पद्धतीने तुमचा पण इथे रँक मित्रांनो जनरेट होणार. एसटी कास्ट आहे इथे 79 रँक आहे, त्यानंतर एसटी कास्ट इथे 80 रँक आहे. असे सर्व कॅटेगरी वाईज रँक पण तुम्हाला ह्या लिस्टमध्ये मित्रांनो बघायला भेटतील. याला आपण म्हणतो प्रोव्हिजनल स्टेट मेरिट लिस्ट. तुमची पण एक्झामिनेशन नंतर मित्रांनो ही लिस्ट तुम्हाला येणारच आहे. ओके, जे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतात तर त्या विद्यार्थ्यांची लिस्ट मित्रांनो येत असते. तर आता ह्या लिस्टमधून तुम्हाला काय ध्यानात ठेवायचं आहे की तुम्हाला जर 92-93 पर्सेंटाइल जर पडली तर मग तुमचा एस-एम-एल नंबर हा मित्रांनो 2000 पर्यंत असतो. आणि आता 2000 पर्यंत एस-एम-एल नंबर जर असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज भेटण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर आता 2000 पर्यंतच का जास्त चान्सेस आहे याचा तुम्हाला आन्सर भेटणार आहे मित्रांनो आपल्या ह्या पेजवर. तर याच्यामध्ये बघा सर्व तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजचे नावं दिलेले आहेत मी. त्यानंतर सर्व गव्हर्नमेंट कॉलेजला किती सीट्स आहेत आणि त्या सर्व टोटल सीट काय आहेत मित्रांनो आपण 1140 सीट आहेत. तर तुमचं जर पहिल्या 2000 मित्रांनो पहिल्या जर 2000 पैकी तुम्हाला जर एस-एम-एल नंबर जर भेटत जर असेल किंवा पहिल्या 2000 विद्यार्थ्यांपैकी तुमचा जर रँक जर असेल तर मग तुम्हाला मित्रांनो गव्हर्नमेंट कॉलेज नक्की भेटू शकतं. कारण की पहिले 2000 जे विद्यार्थी आहेत त्यापैकी भरपूर विद्यार्थ्यांचे ऑप्शनल असतात. आता तुम्ही पण नर्सिंग सीईटीचा एकाच सीईटीचा फॉर्म भरलेला आहे असं काही नाही. जे रिपीटर विद्यार्थी आहेत तर ते भरतात, पण जे फ्रेशर विद्यार्थी आहेत ते बाकीच्या पण प्लेन सीईटीचा फॉर्म भरतील, नीटचा, जेईचा फॉर्म भरतील. विद्यार्थ्यांचं ह्या काळामध्ये मित्रांनो कन्फ्युजन असतं की मी नर्सिंग करू की मेडिकलला जाऊ, की मी इंजिनिअरिंग करू की ॲग्री करू की अजून दुसरा कोणता एखादा बीसीए करू की बीसीएस करू. त्यासाठी विद्यार्थी काय करतात, सर्व सीईटीचे फॉर्म मित्रांनो भरून देतात. मग त्यामुळे काय होतं विद्यार्थ्यांचं एखाद्या सीईटीमध्ये फॉर एक्झाम्पल एखाद्याला नर्सिंग सीईटीमध्ये चांगले पर्सेंटाइल आहेत, नीटमध्ये पण चांगले मार्क आहेत, मग त्याला
लोक काय सांगतात बाकीचे, की तू बाबा एम-बी-बी-एस कडे जा, तू बी-एम-एस कडे जा, बी-एच-एम-एस कडे जा, नर्सिंगकडे नको जाऊ. एखाद्याला ॲग्रीमध्ये फॉर एक्झाम्पल एखाद्याला प्लेन सीईटीमध्ये जर चांगले मार्क जर पडले आणि नर्सिंग सीईटीमध्ये त्याला जर 80-85% जर असेल, तर त्याला बाकीचे काय सांगतील, की तू ॲग्रीकडे जा, तिकडे तुला चांगले पर्सेंटाइल आहेत, गव्हर्नमेंट कॉलेज भेटते. तर असे भरपूर विद्यार्थ्यांसोबत मित्रांनो होतं. त्यामुळे हे जे टॉपचे जे विद्यार्थी आहेत, ज्यांचा 2000 पर्यंत रँक आलेला आहे, तर त्यांनी फक्त इथेच रँक मारलेला नसतो. त्या सगळ्या एक्झामिनेशनमध्ये मित्रांनो ते विद्यार्थी टॉपलाच असतात. मग ते विद्यार्थी काय करतात, की त्यांचं जे गोल आहे तर मग ते चेंज होतं. मग ते नर्सिंगकडून बाकीच्या फील्डकडे वळतात. मग त्या जागा मित्रांनो ब्लँक राहतात. मग अशा पद्धतीने तुमची जी रँक आहे तर ती आपोआप वरती ढकलत जाते नेक्स्ट राउंडसाठी. तर त्यामुळे तुम्ही काय करायचं की तुमची जी रँक आहे पहिले 2000 विद्यार्थ्यांपैकी आली पाहिजे. हे तुम्ही आजच डोक्यात मित्रांनो ठेवायचं आहे. पहिल्या 2000 मध्ये तुमची जर रँक जर आली तर मग तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मित्रांनो भेटू शकतं. आता तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट गव्हर्नमेंटच कॉलेज भेटलं पाहिजे का? गव्हर्नमेंट कॉलेज जर नाही भेटलं तर मग तुमचं नर्सिंग करिअर होणार नाही का? हे जे मिथ आहे ना मित्रांनो तुमच्या डोक्यामध्ये, तर हे तुमच्या डोक्यामधून मिथ काढून टाका. जास्त टेन्शन घेऊ पण नका आणि तुमच्या पालकांना पण जास्त टेन्शन देऊ नका. भरपूर विद्यार्थी मग नंतर खूप गोंधळ करतात, की आता मला गव्हर्नमेंट कॉलेज भेटलं नाही, मग आता माझं कसं होईल, काय होईल? तुम्हाला स्वतःला टेन्शन आणि तुमच्या पालकांना पण विनाकारण टेन्शन. तर मित्रांनो असं काही लॉजिक नाहीये, की तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज भेटलं तरच तुमचं नर्सिंगमध्ये करिअर होणार आहे आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये तुम्हाला काही जॉब भेटणार नाही असं नाही. असं बिलकुल मित्रांनो नाही. हे तुम्ही लिहून घ्या. प्रायव्हेट कॉलेजमध्ये तुम्ही असाल किंवा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तुम्ही असाल, जोपर्यंत तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स देत नाही तोपर्यंत तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब मित्रांनो नर्सिंग क्षेत्रामध्ये भेटत नाही. तुम्ही गव्हर्नमेंटला असा किंवा गव्हर्नमेंटच्या अजून कुठे स्टेट गव्हर्नमेंटचं अजून कोणतं एखादं भारीमधलं गव्हर्नमेंटचं कॉलेज असेल, असं एक पण कॉलेज नाही की जिथं तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजमधून डायरेक्टली गव्हर्नमेंट जॉब भेटला आणि तुम्ही नर्सिंग ऑफिसर झाली. असे कुठेच नाहीये. त्यामुळे तुम्ही प्रायव्हेट कॉलेजमध्ये असाल तरी पण तुम्हाला तीच जॉब भेटणार आहे. गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये असाल तरी पण तुम्हाला तीच जॉब भेटणार आहे. फक्त गव्हर्नमेंट कॉलेजचं इम्पॉर्टंट गोष्ट कशी आहे मित्रांनो, गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तुम्हाला हॉस्टेलची जी फीज आहे, या सर्व प्रॅक्टिकल गोष्टी आहेत मित्रांनो. भरपूर जण तुम्हाला सांगतील की गव्हर्नमेंट कॉलेजला खूप फॅसिलिटी भेटतात, असं भेटतं, तसं भेटतात. हे जे नवीन गव्हर्नमेंट कॉलेज चालू झालेत ना मित्रांनो, मागच्या वर्षी माझ्या काउन्सिलिंगच्या बॅचमध्ये भरपूर विद्यार्थी नवीन गव्हर्नमेंट कॉलेजला लागलेत, जिथे त्यांना हॉस्टेलची सुद्धा सुविधा भेटलेली नाही आणि ही रिॲलिटी आहे मित्रांनो नवीन गव्हर्नमेंट कॉलेजची. ओके. त्यामुळे भरपूर प्रायव्हेट कॉलेजेस आहेत ज्यांचा कट ऑफ हा गव्हर्नमेंट कॉलेजच्या कट ऑफपेक्षा पण मित्रांनो जास्त जातो. पुण्यामधले, मुंबईमधले, नाशिकमधले, त्यानंतर संभाजीनगर असेल, त्यानंतर नागपूर असेल, ह्याच्या मेजर सिटीज आहेत. मेजर सिटीमध्ये काही प्रायव्हेट कॉलेजेस इतके टॉप लेव्हलचे कॉलेजेस आहेत मित्रांनो, ज्यांचा कट ऑफ हा गव्हर्नमेंट कॉलेजच्या बराबरीने जातो. ओके. तर तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजचा पण गव्हर्नमेंट कॉलेजसोबत तुम्ही जे चांगल्या पद्धतीचे प्रायव्हेट कॉलेज आहेत, तर त्यासाठी पण तुम्ही मित्रांनो ट्राय केलं पाहिजे. फक्त इम्पॉर्टंट गोष्ट एवढी ध्यानात ठेवा, की ज्या पण वेळेस तुम्ही कॉलेज सिलेक्ट करणार, तर कॉलेज सिलेक्ट करण्यापूर्वी तुम्ही फक्त 2च गोष्टी मित्रांनो ध्यानात ठेवायच्या. तिथली हॉस्टेलची फीस, कारण की काही-काही कॉलेजमध्ये लाख रुपये पण हॉस्टेलची फीस घेतात. तेवढा ॲक्चुअली खर्च पण तिथे लागत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तिथे हॉस्पिटल अटॅच असणं खूप इम्पॉर्टंट आहे. हॉस्पिटल अटॅच जर असेल, तर तुम्हाला सर्व प्रॅक्टिकल बेसवर तुम्हाला सर्व नॉलेज भेटतं मित्रांनो. आणि जरी हॉस्पिटल अटॅच नसेल, तरी पण ॲफिलिएटेड हॉस्पिटल त्या कॉलेजला आहे का? हे बघा. कारण की भरपूर नवीन स्टार्ट झालेले कॉलेजेस आहेत, ज्यांना ॲफिलिएटेड हॉस्पिटल्स पण आहेत. आता पॅरेंट हॉस्पिटल आणि ॲफिलिएटेड हॉस्पिटल म्हणजे कसं, हे सर्वात पहिले मित्रांनो समजून घ्या. फॉर एक्झाम्पल माझं जर कॉलेज आहे आणि माझ्याच कॉलेजचं लगेच माझंच हॉस्पिटल आहे. फॉर एक्झाम्पल प्रशांत शिंदे किंवा आपलं मेडप्रोचेक आहे. मेडप्रोचेकचंच एखादं कॉलेज आणि मेडप्रोचेकचंच नावाने हॉस्पिटल, याला आपण म्हणायचं पॅरेंट हॉस्पिटल. आणि फॉर एक्झाम्पल एखादं कॉलेज आहे आणि त्यांच्या शहरामध्ये बाकीचे जे हॉस्पिटल्स आहेत तिथं ते ॲफिलिएटेड असतात. फॉर एक्झाम्पल पुण्यामधलं XYZ कॉलेज आहे आणि XYZ कॉलेजची पोस्टिंग ही A-B-C-D अशा 4 पद्धतीच्या हॉस्पिटलमध्ये लावली जाते. याला आपण म्हणतो मित्रांनो ॲफिलिएटेड हॉस्पिटल. तर ॲडमिशन पूर्वी तुम्ही पॅरेंट हॉस्पिटल आणि ॲफिलिएटेड हॉस्पिटल दोन्ही पण इन्फॉर्मेशन काढा. ॲफिलिएटेड जरी हॉस्पिटल असेल तरी पण बेस्ट आहे तुमच्यासाठी. तुम्हाला तिथे पण मित्रांनो जो पेशंट फ्लो आहे तर तो बघायला भेटेल. ऑन पेशंट तुम्हाला सर्व प्रॅक्टिकल गोष्टी मित्रांनो समजून घेण्यासाठी हेल्प होईल. आता मित्रांनो याच्यामध्ये पण 2 टाईपने आपण हे जे सर्व गव्हर्नमेंट कॉलेज आहेत याला आपण डिव्हाईड करू. पहिले 5 जे कॉलेजेस आहेत तर मित्रांनो हे सर्व जुने कॉलेजेस आहेत. या कॉलेजमध्ये तुम्हाला जर जायचं जर असेल, पहिल्या 250 ज्या जागा आहेत, तर त्या जागेसाठी मित्रांनो तुम्हाला नक्कीच 98 ते 99% लागणार आहे पहिल्या 5 कॉलेजेससाठी. आणि बाकीचे हे जे कॉलेजेस आहेत 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 हे सर्व मागच्या वर्षी आलेले कॉलेजेस आहेत. या कॉलेजचा मागच्या वर्षी कट ऑफ कमी होता. यावर्षी पण याचा कट ऑफ जो आहे तर तो मित्रांनो थोडक्यात कमी राहण्याची चान्सेस आहेत. ओके. त्यानंतर आता नेक्स्ट इम्पॉर्टंट जी गोष्ट तर ती आहे आपल्याकडे 2024-25 ला बघा फक्त 5च नर्सिंग कॉलेज होते. तर त्याचा हा कट ऑफ लिस्ट आहे. आता 2000 आताचे 25-26 आहे तर त्याची पण मित्रांनो अशी कट ऑफ लिस्ट येईल. सीईटी सेलने अजूनपर्यंत काही ही लिस्ट पब्लिश केलेली नाहीये. पण लवकरच तुम्हाला आपल्या सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर ही तुम्हाला लिस्ट दिसेल आणि ज्या टायमाला ही लिस्ट आपल्या सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर येईल तर मग मी तुम्हाला ती लिस्ट मित्रांनो देईल. आपल्या WhatsApp चॅनल, आपलं जे WhatsApp ग्रुप आहे, WhatsApp ग्रुप त्यासाठी तुम्ही आजच जॉइन करून ठेवा.
तिथे तुम्हाला या सर्व गोष्टी मित्रांनो भेटून जातील. तर इथे बघा मित्रांनो पर्सेंटाइल दिले 98, 99, 98, असेच पर्सेंटाइल तुम्हाला इथे सर्वांना मित्रांनो बघायला भेटतील. एक इथे फक्त 77% आहे. कुठून हा दिवा लागलाय माहिती नाही. पण मग एका ठिकाणी फक्त 77% आहे. बाकीचे ते पण ईडब्ल्यूएस कॅटेगरीमधून आहे बघा मित्रांनो. म्हणजे नॉर्मल ज्या कॅटेगरी आहेत मित्रांनो तुमची एसटी, एनटी, व्हीजे त्यानंतर ओबीसी, ओपन या कॅटेगरीसाठी तुम्हाला 98-99% घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. गव्हर्नमेंट कॉलेजसाठी पहिल्या 5 आणि बाकीचे हे जे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत तुम्हाला 94-95 जरी पर्सेंटाइल असेल तरी पण मित्रांनो तुमचं इथे ऍडमिशन होण्याचे चान्सेस आहेत. आता एवढे जर पर्सेंटाइल जर घ्यायचे असेल तर मग त्यासाठी मित्रांनो तुमची जी प्रिपरेशनची लेवल आहे तर ती प्रिपरेशनची लेवल पण मित्रांनो तुम्हाला हाय ठेवायची आणि प्रिपरेशनची लेवल हाय ठेवण्यामध्ये तुम्हाला हेल्प करणार आहे प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स आणि त्यासाठी जो इम्पॉर्टंट विषय आहे नर्सिंग ऍप्टिट्यूड तर मित्रांनो आपण त्याचे क्लासेस चालू केलेले आहेत. 1199 रुपये फीज होती. आपण 75% मित्रांनो ऑफर आणि आता फक्त 499 मध्ये तुम्हाला हे सर्व क्लासेस भेटणार आहेत. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुठेच नर्सिंग ॲप्टिट्यूडचे क्लासेस भेटणार नाही. ते फक्त एकाच प्लॅटफॉर्मवर भेटतील दॅट इज द प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स आणि सर्व जे लेक्चर्स आहेत मित्रांनो तुम्हाला रेकॉर्डेड सेशन्समध्ये अवेलेबल असणार आहेत. का रेकॉर्डेड सेशन्समध्ये अवेलेबल आहेत मित्रांनो? भरपूर विद्यार्थ्यांना लाईव्ह लेक्चर जॉईन करता येत नाही. भरपूर विद्यार्थी डोंगरी भागात राहतात त्यांना तिथे रेंज नसते. भरपूर विद्यार्थी अभ्यासासोबत काम पण करतात. कोणी दुकानात काम करतं, कोणी शेतामध्ये पाणी भरायला जातं आणि आपण लेक्चरचा टाइम जर सकाळी 9 वाजता जर ठेवला भरपूर विद्यार्थी असतात जे 11 वाजता उठतात मग त्यांचे लेक्चर मिस होणार. भरपूर विद्यार्थ्यांना सकाळी काम असतं, काही नाही संध्याकाळी काम असतं. दिवसभर विद्यार्थी बिझी असतात आणि असं पण नको व्हायला की ज्यावेळेस मी नर्सिंग ॲप्टिट्यूडचा क्लास घेणार त्यावेळेस तुमचा फिजिक्स केमिस्ट्रीचा क्लास चालू आहे. त्यामुळे आपण आपले क्लासेस मित्रांनो डायरेक्ट रेकॉर्डेड सेशनमध्ये ठेवले. तुम्ही तुमच्या टाईमनुसार कधी पण रील स्क्रोल जे तुम्ही झोपायच्या आधी करता तर ते रील स्क्रोल करण्याऐवजी तुम्ही आपलं लेक्चर जरी केलं तरी पण तुम्हाला नर्सिंग ॲप्टिट्यूडमध्ये मित्रांनो फायदा होणार आहे. तर आता बॅच कशी चालणार आहे त्याच्याविषयी पण मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. त्याविषयी बॅचचे काही फीचर्स मित्रांनो जाणून घ्या. रेकॉर्डेड सेशन्स भेटणार आहे हे तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. त्यानंतर डेली एमसीक्यू प्रॅक्टिस जे तुम्हाला लेक्चर बघायला भेटणार तर त्या लेक्चरवर तुम्हाला तिथे एमसीक्यू पण बघायला भेटणार. म्हणजे जे तुम्ही आज 4 गोष्टी शिकले या 4 गोष्टींवर कशा पद्धतीचे फिरून क्वेश्चन विचारले जातात ते पण तुम्हाला या बॅचमधून भेटणार आहे. त्यानंतर एक्झाम फोकस नोट्स तुम्हाला याच्यामधून भेटणार आहे. त्यानंतर नर्सिंग सीईटीसाठी गायडन्स भेटणार आहे. नॉट ओन्ली नर्सिंग ॲप्टिट्यूड फिजिक्सचा स्टडी कसा करायचा, बायोलॉजी याच्यामध्ये पण तुम्हाला मित्रांनो आपण हेल्प करणार आहे. त्यानंतर कन्सेप्ट आणि प्रॅक्टिस बेस्ड टीचिंग याच्यामध्ये भेटणार आहे. याचं एक एक्झाम्पल जर द्यायचं झालं फॉर एक्झाम्पल तुम्ही ग्लोव्ज घातले. आता BMW वर क्वेश्चन विचारला जातो नर्सिंग ॲप्टिट्यूडमध्ये. ग्लोव्ज घातले, पेशंटकडे गेले, त्यानंतर तुम्ही पेशंटला इनिमा दिला, पेशंटचा ब्लड घेतलं, ते ब्लड तुमच्या बोटाला म्हणजे ग्लोव्जवर सगळं लागलं. मग ते ग्लोव्ज तुम्ही काढून खिडकीमधून बाहेर फेकायचे की पेशंटच्या बेड खाली फेकायचे. या 2 गोष्टीमध्ये तुम्हाला डिफरन्सिएशन करता आलं पाहिजे. आणि जे राईट आन्सर आहे त्यामध्ये असणार आहे लाल कलरचा डस्टबिन. मग तुम्हाला हे लाल कलरच्या डस्टबिनमध्ये टाकायचं की ब्लॅक कलरच्या डस्टबिनमध्ये टाकायचं या पण गोष्टी मित्रांनो तुम्हाला इथे समजल्या पाहिजे. अशी प्रॅक्टिकल बेसिसवर तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल देऊन सर्व जे नर्सिंग ॲप्टिट्यूड आहे तर ते शिकवण्यात येणार आहे. 499 मध्ये तुम्हाला सर्व रेकॉर्डेड लेक्चर्स भेटणार आहेत आणि सर्व लेक्चर्स हे मित्रांनो तुमच्या एमएस नर्सिंगच्या रिझल्ट पर्यंत व्हॅलिड आपण ठेवू. ओके, जोपर्यंत तुमचा रिझल्ट लागत नाही तोपर्यंत सर्व लेक्चर्स तुमच्यासाठी व्हॅलिड आहे. तुम्ही कधी पण लेक्चर्स बघू शकता. ओके, आणि फक्त 499 रुपये मित्रांनो किंमत आहे. मागच्या वर्षी आपण नर्सिंग ॲप्टिट्यूडचे एमसीक्यू सेशन्स घेतले होते ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी 20 पैकी 18, 19 असे एमसीक्यू मित्रांनो राईट करून आलेत. याचे सर्व जे मित्रांचे फीडबॅक आहे तर ते फीडबॅक आपण एका व्हिडिओमध्ये टाकलेत. नर्सिंग ॲप्टिट्यूडच्या बॅचचा ओपनिंगचा व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ तुम्ही बघा. शेवट मी सर्व जे विद्यार्थ्यांचे कमेंट्स आलेले होते तर ते कमेंट्स पण टाकलेत. आणि यावर्षी आपण जर मित्रांनो एमसीक्यू सोबत आपण जर क्लासेस पण जर घेतोय थेरी क्लासेस तर आपल्याला नक्कीच 20 आउट ऑफ 20 मार्क आपल्या नर्सिंग ॲप्टिट्यूडच्या क्लासेसमधून मित्रांनो भेटणार आहेत. ओके, त्यानंतर आता आपली बॅच कशा पद्धतीची चालणार हे जाणून घ्या. बॅचमध्ये तुम्हाला लिंक भेटणार, लिंकवर तुम्हाला ऍक्सेस भेटणार. लिंकवर तुम्हाला ऍक्सेस भेटल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिले फॉर एक्झाम्पल तुम्ही नर्सिंग ॲप्टिट्यूड क्लासेस फोल्डरवर क्लिक करा. तुम्हाला इथे 2 चॅप्टर्स आतापर्यंत जे आपले रनिंग चॅप्टर चालू आहेत तर ते दिसतील. टर्मिनॉलॉजी दिसेल, ऑर्गन हायलाइट दिसेल. टर्मिनॉलॉजी चॅप्टरवर तुम्ही फॉर एक्झाम्पल क्लिक जर केलं तर टर्मिनॉलॉजीवर क्लिक केल्यावर तुम्हाला तिथे थेरी आणि एमसीक्यू असे 2 ऑप्शन दिसतील. तुम्ही थेरीवर क्लिक केलं की तुम्हाला थेरी लेक्चर दिसणार. एमसीक्यूवर क्लिक केलं तुम्हाला एमसीक्यूचे 2 लेक्चर दिसणार आणि एमसीक्यूचे 2 लेक्चर इथे अशा पद्धतीने तुम्हाला एमसीक्यूचे लेक्चर्स मित्रांनो इथे दिसणार. एमसीक्यूच्या लेक्चरमध्ये एमसीक्यू त्याचं काय आन्सर आहे, त्यानंतर त्याचे जे अल्टरनेटिव्ह आहे ते अल्टरनेटिव्ह का नाही आहेत हे पण तुम्हाला याच्यामध्ये मित्रांनो एकदम मराठी भाषेमध्ये सोप्या भाषेमध्ये मित्रांनो एक्सप्लेन करून सांगितलं जाणार आहे. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो ती म्हणजे आपले टेस्ट सिरीज. ओके, आता मेगा टेस्ट सिरीज पण मित्रांनो आपण लॉन्च केलेली आहे. त्याच्यामध्ये तुमचे जे इम्पॉर्टंट जे अट्रॅक्टिव्ह आपलं जे नेचर आहे आपल्या मेगा टेस्ट सिरीजचं तर ते असणार आहे मित्रांनो ते आपले प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर ज्या तुम्हाला युट्यूबवर कुठेच भेटणार नाही. तर फक्त आपल्या प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्सवर मित्रांनो अवेलेबल आहेत. 2023, 24, 25 3 पण वर्षाच्या क्वेश्चन पेपर तुम्हाला भेटणार आहे. टोटल 5 प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर मित्रांनो भेटणार आहे. आता काही विद्यार्थी म्हणतील सर 2021 ची का नाही, 2020 ची का नाही. तर मित्रांनो सांगायचं असं की आपल्या ज्या
क्वेश्चन पेपर्स आहेत तर त्या फक्त 2023 पासूनच का आहेत? कारण की नर्सिंग सीईटीच फक्त 2023 पासून चालू झाली. त्यापूर्वी नीटवर सर्व ॲडमिशन होत होते. त्या 2023 पासून सर्व जे ॲडमिशन्स आहेत तर स्पेशल सीईटी आपल्या गव्हर्नमेंटने स्टार्ट केली नर्सिंग सीईटी. त्यामुळे 2023ला एक पेपर झाला, 2024ला एक पेपर झाला आणि 25ला 3 शिफ्टमध्ये 3 पेपर झाले. ओके. आता 2026ला पण शिफ्ट वाईजच पेपर होणार आहेत. तर हे प्रिव्हियस इयरचे 5 क्वेश्चन पेपर्स तुम्हाला आपल्या टेस्ट सीरीजमध्ये भेटणार आहे आणि आपण 15 डिझाइन केलेल्या क्वेश्चन पेपर्स म्हणजे अशा टोटल तुम्हाला भेटणार आहे 20 क्वेश्चन पेपर. 20 क्वेश्चन पेपर म्हणजे तुमचे जवळपास याच्यामध्ये 2000 क्वेश्चनची मित्रांनो प्रॅक्टिस होणार आहे आणि 2000 क्वेश्चनची प्रॅक्टिस झाली म्हणजे तुमचे सर्व टॉपिक आहेत, सर्व टॉपिक तुमच्या याच्यामध्ये टच होणार आहेत. ओके. ₹199 फक्त मित्रांनो याची किंमत आहे. याच्यामध्ये तुमचा टाइम वाढेल म्हणजे तुमची जी टाइमची ॲक्युरेसी आहे तर ॲक्युरेसी वाढेल. तुमचा एक अलग लेवलचा कॉन्फिडन्स बिल्डअप होईल. त्यानंतर तुम्हाला थोडं मोटिवेशन भेटेल मित्रांनो या टेस्ट सिरीज सोडवल्यानंतर. फक्त ₹199 मित्रांनो किंमत आहे. आणि आता जे विद्यार्थी हे 199 वाली टेस्ट सिरीज पण घेतील त्यानंतर आपले जे नर्सिंग ॲप्टिट्यूडचे क्लासेस आहेत क्लासेस पण घेतील तर त्या विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो बोनस पॉईंट तर तो म्हणजे आपला फ्री स्टडी मटेरियल त्या विद्यार्थ्यांना भेटणार आहे. आणि आजच्या व्हिडिओचं हेच मित्रांनो सरप्राईज आहे. ओके. जे विद्यार्थी दोन्ही पण बॅचेस घेतील आणि दोन्ही पण बॅचेसची किंमत मित्रांनो आपण काय खूप 4000चा कॉम्बो, 5000चा कॉम्बो, 5000 मध्ये घ्या, 4000 मध्ये घ्या असं ठेवलेलं नाहीये. सर्व जे आहे फीज तुम्हाला ट्रिपल डिजिटमध्ये सर्व फी मित्रांनो दिलेली आहे आपण. 499, 199 म्हणजे जवळपास तुमचे ₹700 जातील. 700 मध्ये तुम्हाला नर्सिंग ॲप्टिट्यूडचे क्लासेस पण भेटतील. त्यानंतर तुम्हाला 2000 क्वेश्चन्स म्हणजे तुम्हाला 20 मॉक टेस्ट पण सोडवायला भेटतील ज्यामध्ये तुमच्या 5 प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर्स पण अटॅच असणार आहे आणि त्यासोबत तुम्हाला फ्री स्टडी मटेरियल भेटणार आहे. याच्यामध्ये सर्व इम्पॉर्टंट टॉपिक्स तुम्हाला फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल त्याचे काही फॉर्म्युले, फिजिक्स इम्पॉर्टंट असेल त्यांना फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे इम्पॉर्टंट टॉपिक्स, बायोलॉजीचे इम्पॉर्टंट टॉपिक्स, प्रिव्हियस इयरला कोणत्या टॉपिकवर भर दिलेला आहे तर ते टॉपिक सर्व जे हाय इल्डिंग पॉईंट्स आहेत तर ते आपल्या फ्री स्टडी मटेरियलमध्ये मित्रांनो इन्क्लूड असणार आहे. फ्री स्टडी मटेरियल म्हणजे एकदम 400-500 पानाचा खूप मोठा बंच तुम्हाला भेटणार नाही. जे तुमचं ॲक्च्युअल कंटेंट आहे तुम्हाला एकदम म्हणजे फास्ट स्टडी जो करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला फ्री स्टडी मटेरियल मित्रांनो आपण आपल्या बॅचमधून मित्रांनो प्रोव्हाइड करणार आहे. नर्सिंग ॲप्टिट्यूडचे नोट्स त्यानंतर इंग्लिशच्या ग्रामरच्या वगैरे नोट्स सर्व तुम्हाला याच्यामधून मित्रांनो भेटणार आहेत. ओके. तर जे विद्यार्थी दोन्ही पण बॅचमध्ये एनरोलमेंट असणार आहे तर त्या विद्यार्थ्यांचा आपण एक प्रो ग्रुप तयार करू WhatsAppचा आणि त्याच्यावर सर्व स्टडी मटेरियल मित्रांनो तुम्हाला तिथून मित्रांनो प्रोव्हाइड केलं जाणार आहे. तर आय होप तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल. तर काही जर तुम्हाला डाऊट जर असतील तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मित्रांनो तुम्ही तुमचे डाऊट्स ते आहेत तर ते विचारा. आपण तुमचे डाऊट्स तिथून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू आणि भरपूर जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत हा व्हिडिओ मित्रांनो शेअर झालाच पाहिजे. कारण की ही जी इन्फॉर्मेशन आहे तर ही इन्फॉर्मेशन खूप महत्त्वाची आहे. भरपूर यूट्यूबर्स तुम्हाला फक्त सांगतील की तुम्ही अभ्यास करा, अभ्यास करा. बट कशा पद्धतीचा अभ्यास करा, तुम्हाला कोणत्या टॉपिकवर फोकस केला पाहिजे, तुम्हाला स्टडी मटेरियल कमी पैशामध्ये कशा पद्धतीने प्रोव्हाइड करून दिले जाईल हे सर्व तुम्हाला आपल्या प्लॅटफॉर्मवर मित्रांनो भेटणार आहे मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्स. आणि असं नाही की तुम्हाला फक्त ॲडमिशन झालं आणि तुम्हाला आम्ही सोडून दिलं असं पण बिलकुल मित्रांनो होणार नाही. ॲडमिशन नंतर पण तुमचे जे ॲनाटॉमी, फिजिओलॉजीचे क्लासेस असतील, नर्सिंगबद्दलचं स्टडी मटेरियल असेल, कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी कशा पद्धतीने प्रिपरेशन करायचं सर्व गायडन्स मित्रांनो तुम्हाला MS नर्सिंग सीईटीचा आणि त्यासोबत नर्सिंगच्या करिअरचा मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्स या चॅनलमधून मित्रांनो होणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनल खाली एक सबस्क्रायबरचं बटन आहे ते तुम्ही आजच मित्रांनो क्लिक करायचे. त्यानंतर बेल आयकॉनचं बटन येईल ते पण क्लिक करून ठेवायचे जेणेकरून जे आपण नवीन अपडेट्स मी आपल्या चॅनलवर टाकेल त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मित्रांनो येणार आहे. ओके. तर जे विद्यार्थी शेवटपर्यंत आले नसेल त्यांचा 101% कुठेतरी मित्रांनो यांचा लॉस होणार आहे. बट तुम्ही जर शेवटपर्यंत जर आले तर तुमचा 101% मित्रांनो फायदा पण होणार आहे. तर आपल्या चॅनलला आजच मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो अँड विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर MS नर्सिंग सीईटी. आणि आपल्याला 99% घ्यायचेच आहेत मित्रांनो. 90+ तुम्हाला घ्यायचेच आहेत. जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर मित्रांनो आजपासून जुळलेले आहेत त्यांचा नक्कीच मित्रांनो फायदा होणार आहे.